नमस्कार मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठच्या ऑनलाईन होम असाइनमेंट याबाबत माहिती घेणार आहोत. आपण आपल्या गूगल सर्च इंजिनमध्ये व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली वेबसाईट एंटर करावायची आहे. त्यानंतर आपण सर्च यावर क्लिक करावे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जे वेब पेज दिसत आहे या पद्धतीचे वेब पेज ओपन होईल. वेलकम टू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी होम असाइनमेंट पोर्टल असे या पोर्टलचे नाव आहे. याच पोर्टलवर आपल्याला आपले सर्व स्वाध्याय कार्य डाउनलोड अपलोड ही सर्व कामं करावायची आहे. या पोर्टलवर गेल्यानंतर आपण खालच्या बाजूला स्क्रॉल केले की या ठिकाणी लॉग इन पोर्टल्स आपल्याला दिसणार आहेत. ते 3 प्रकारचे आहेत, परंतु आपण विद्यार्थी आहोत म्हणून आपलं सर्व काम जे आहे ते स्टुडंट लॉग इन यामधून होणार आहे. मग इथे गेल्यानंतर आपण स्टुडंट लॉग इन यावर क्लिक करावायचे आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर प्रोसेस होईल आणि आपल्यासमोर हे नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला जाईल, हॅव यू ऑलरेडी रजिस्टर, म्हणजे आपण रजिस्टर केलेलं आहे का? जर केलं असेल तर आपल्याकडे ID पासवर्ड हा उपलब्ध असेलच, पण केलेले नसेल तर आपण या ठिकाणी येस व नो या ऑप्शनपैकी प्रथमतः आपण या पोर्टलवर आले आहोत म्हणून नो या ऑप्शनला क्लिक करावायचे आहे. म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशनची प्रोसेस करायची आहे. या इथं रजिस्ट्रेशन करत असताना सर्वप्रथम आपल्याकडे आपला PRN नंबर हा असणे गरजेचे आहे. आपल्याला जो PRN नंबर मेसेजद्वारा प्राप्त झाला असेल तो आपण या ठिकाणी नमूद करावायचा आहे. PRN हा अचूक नमूद होईल याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, कारण PRN चुकला तर आपलं रजिस्ट्रेशनच होणार नाही. त्यामुळे अचूक PRN नोंदणी करून व्हेरीफाय या बटनावर आपण क्लिक करावे. त्यानंतर आपला PRN अचूक असेल तर आपण पुढील पेजवर जाऊ. त्या ठिकाणी आपल्याला पोर्टलला रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी नमूद करावयाचे आहे दिलेल्या चौकटीत. आपल्या रजिस्टर क्रमांकाचे शेवटचे 4 अंक देखील आपल्याला इथं दिसून येतात. तोच रजिस्टर असलेला मोबाईल नंबर आपल्याला मोबाईल नंबर या चौकटीत नोंद करायचा आहे. तो नोंद केल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनला आपल्याला क्लिक करावा लागणार आहे. मग आपण नमूद केलेल्या पोर्टलवरच मोबाईल नंबरवरच आपल्याला एक OTP प्राप्त होईल. तो OTP आपण या ठिकाणी दिलेल्या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला एंटर OTP असा ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी आपल्या मोबाईलवर जो OTP प्राप्त झाला असेल तो OTP जशाचा तसा न चुकता अचूक टाकावा आणि त्यानंतर त्याच्या बाजूला असलेल्या सबमिट बटनावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर आपल्याला रजिस्टर्ड सक्सेसफुली, युअर डेट ऑफ बर्थ इज युअर पासवर्ड, म्हणजे आपली जन्मतारीख हा आपला पासवर्ड असणार आहे अशाच्या सूचना स्क्रीनवर दिसतील. तो DDMMYYY या फॉर्मॅटमध्ये तो असेल. हे नंतर ओके करावे. त्यानंतर आपल्याला चेंज पासवर्ड ऑप्शन दिसेल. त्याच्यात आपण करंट पासवर्ड म्हणजे आपली जन्मतारीख DDMMYYYY या फॉर्मॅटमध्ये टाकावा. त्यानंतर त्याखाली आपल्याला न्यू पासवर्ड असं ऑप्शन असेल, म्हणजे या ठिकाणी आपण आपला नवीन पासवर्ड क्रिएट करावायचा आहे जो आपल्याला पसंत असेल, आपल्याला लक्षात राहील या पद्धतीने. या ठिकाणी मी नमुना दाखल आपल्याला बघा pass@123 हा नवीन पासवर्ड मी क्रिएट केला आहे. याच्यात 8 कॅरेक्टर असणं आणि तो पासवर्ड न्यूमेरिक असणं अत्यंत गरजेचे आहे. सदर पासवर्ड हा आपल्यात लक्षात ठेवावा किंवा कुठंतरी लिहून ठेवावा जेणेकरून आपल्या स्मरणात राहील. त्यानंतर या ठिकाणी अपडेट पासवर्ड असं एक ऑप्शन आपल्याला दिसून येईल. सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर आपण अपडेट पासवर्ड यावर क्लिक करावे. यावर क्लिक केल्यानंतर आपण पुढील पेजवर जाणार आहोत. क्लिक केल्यानंतर आपल्याला एक सूचना प्राप्त होईल, पासवर्ड चेंज सक्सेसफुली, म्हणजे आपला पासवर्ड यशस्वीरित्या बदलण्यात आलेला आहे. मग आपण ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन पेज उपलब्ध होणार आहे, ज्यावर आपल्याला पुन्हा आपला PRN नंबर आणि आपण नव्याने बनवलेला पासवर्ड या ठिकाणी नमूद करून आपल्याला पोर्टलला लॉग इन करावायचे आहे. इथपर्यंत आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपला PRN नंबर आणि त्याखाली असलेल्या पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करून
आपले अचूक असे PRN क्रमांक व पासवर्ड या ठिकाणी नमूद करावयाचा आहे. न्यू क्रिएटेड पासवर्ड या ठिकाणी नमूद करावायचा आहे, जो आपण नव्याने निर्माण केला आहे, बदलला आहे तो. या ठिकाणी तो पासवर्ड टाकला की त्याखाली साइन इन हे ऑप्शन आपल्याला दिसणार आहे. साइन इन या ऑप्शनला क्लिक करून आपण पुढे जाणार आहोत. साइन इनला क्लिक केल्यावर या ठिकाणी आपल्याला आपला PRN नंबर, अपार ID, स्टुडंट नेम म्हणजे आपले स्वतःचं नाव, मोबाईल नंबर, आपला ईमेल ID या सर्व बेसिक गोष्टी दिसणार आहे. त्यानंतर डाव्या बाजूला आपण बघू शकतात आपलं प्रोफाईल, त्याच्या खाली असलेला माय असाइनमेंट्स हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. या होमपेजवर आपल्याला माय असाइनमेंट यावर क्लिक करावयाचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्याला या ज्या अभ्यासक्रमासाठी आपण प्रवेश घेतला असेल त्या अभ्यासक्रमाचे सर्व विषय आणि त्या विषयासमोर असलेले असाइनमेंट म्हणजे स्वाध्याय लेखनासाठीचे कोरी कागद देखील आपल्याला या पोर्टलवरूनच डाउनलोड करून घ्यावयाची आहेत. ती डाउनलोड कशी करावी हे आपल्याला चित्रात दिसत असेल. त्या विषयाच्या समोर बुकलेट या कॉलममध्ये डाउनलोड ऑप्शन आहे. या ठिकाणी आपण डाउनलोड ऑप्शनला क्लिक करून त्या विषयाच्या स्वतंत्ररित्या उत्तरपत्रिका डाउनलोड करून घ्यावयाच्या आहेत. त्यानंतर त्या शेजारी आपल्याला स्टेटस ऑफ युअर असाइनमेंट म्हणजे आपल्या असाइनमेंटची स्थिती या ठिकाणी दिसणार आहे. मग सर्वप्रथम आपण आपले आन्सर शीट डाउनलोड करूया. आन्सर शीट डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली बेसिक सर्व माहिती दिसून येते. त्यानंतर प्रत्येक पेजवर आपल्याला QR कोड आणि स्टुडंट सिग्नेचर तसेच ज्या ठिकाणी आपल्याला उत्तर लेखन करायचे आहे त्या कोऱ्या पेजेसवर PRN नंबर, त्या विषयाचा कोड आणि आपला स्टडी सेंटर कोड हा दिसणार आहे. याचाच अर्थ ज्या त्या विषयाचे स्वाध्याय हे ज्या त्या विषयाच्या उत्तरपत्रिकांवरच लिहिणे गरजेचे आहे, कारण प्रत्येक पेजवर हा QR कोड असणार आहे. हे सर्वांनी लक्षात असू द्यावे. तसेच प्रत्येक लिखाणाच्या पेजवर आपल्याला वॉटरमार्कर स्वरूपामध्ये आपला स्वतःचा PRN क्रमांक दिसणार आहे. म्हणजेच आपण आपल्याच लॉग इनमधून आपल्याच PRN नंबर असलेल्या उत्तरपत्रिकांवरच लेखन करावयाचे आहे. या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडला असेल की आता प्रश्नपत्रिका कुठं मिळेल, तर बघा आपण उजव्या कोपऱ्याला पाहू शकता डाउनलोड ऑल क्वेश्चन पेपर असं ऑप्शन आपल्याला आपल्या लॉग इनमध्ये उपलब्ध आहे. त्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला विषयाशी संबंधित आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित सर्व प्रश्नपत्रिका या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी क्लिक केल्यावर सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड होतील, त्या ओपन करायच्या आहेत. त्या ओपन केल्यानंतर आपण बघू शकतात की आपला एज्यू 505 म्हणजे प्रगत शैक्षणिक तत्त्वज्ञान ॲडव्हान्स एज्युकेशनल फिलॉसॉफी हा अभ्यासक्रम किंवा हा विषय आपल्या अभ्यासक्रमाचा म्हणजे MA शिक्षणशास्त्र फर्स्ट इयरचा आहे, तो या ठिकाणी डाउनलोड ती प्रश्नपत्रिका झालेली आहे. मग या ठिकाणी पहिले गृहपाठ लिहिण्यासंबंधित काही महत्त्वाच्या सूचना आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व सूचनांचे अतिशय काटेकोरपणे आणि समजपूर्वक वाचन सर्वांनी करून घ्यावे, जेणेकरून आपल्याला उत्तर लिहिताना आपल्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही व आपले असाइनमेंट रिजेक्ट होणार नाही. यासाठी या सूचना आपल्याला मार्गदर्शक ठरतील. या सर्व सूचनांचे सर्वांनी अतिशय शांतपणे एकदा वाचन करावे, कारण प्रत्येक अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका डाउनलोड करताना या सूचना प्रत्येक स्वाध्याय लेखनासाठी आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत. त्यानंतर आपण काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या इथं बघणार आहोत. अध्ययनार्थी गृहपाठ डाउनलोड करावा. गृहपाठ प्रश्नाची उत्तरे वाचनीय व स्वस्त अक्षरात लिहा. उत्तरपत्रिकेची PDF करून आपल्याला वेबसाईटवर अपलोड करावी लागणार आहे. या ठिकाणी एज्यू 505 या विषयाचे प्रश्न आता बघा, गृहपाठ क्रमांक 1 हा विषय पूर्ण एकूण 30 गुणांचे गृहपाठ आपल्याला लेखन करायचे आहे. यातील पहिला प्रश्न हा 10 गुणांसाठी असणार आहे, म्हणजे हा दीर्घोत्तरी असेल. प्रश्न दुसरा हा 5 व प्रश्न तिसरा हा 5 गुणांचा असणार आहे, म्हणजे तो लघुउत्तरी असेल. आणि गृहपाठ 2 म्हणजे यामध्ये प्रत्येकी 1 गुण म्हणजे बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहेत. त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीचे हे लेखन कार्य आपल्यासाठी असणार आहे.
अशाच पद्धतीने प्रत्येक विषयाचे आपल्याला प्रश्नपत्रिका व त्यांचे स्वरूप या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे. सर्वांनी सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचावे आणि उत्तरं आपल्याकडे असलेल्या साहित्यातून पुस्तकातून योग्यरित्या लेखन करावे. अशा पद्धतीने आपण सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून स्वाध्याय लेखनाचे कार्य कराल यासाठी माझ्या आपणा सर्वांना शुभेच्छा आहेत. अशा पद्धतीने आपण हे पाहिले तर आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवा आणि माझ्या या टेक्नोसारथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.